नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल धाराशिवचा कॉलेज आहे बघा। आणि या कॉलेजला जर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये सीट हवी असेल मित्रांनो, तर तुमचा ऑल इंडिया रँक आणि तुमचं एसएमएल किती हवे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा ऍप्लिकेशन आणि युट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ऍप्लिकेशनला देखील डाउनलोड केले नसेल तर पटकन ऍप्लिकेशनला डाउनलोड करा आणि त्यासोबतच व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर पटकन काय करा, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा। यांच्या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे मित्रांनो। ओके, जर तुम्हाला आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस व फिजिओथेरपी व बीएससी नर्सिंग तर मात्र 1999 प्लस जीएसटी मध्ये तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता। ऍप्लिकेशनला डाउनलोड केलं नसेल तर पटकन डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली मित्रांनो। मात्र 1999 प्लस जीएसटी मध्ये देखील काय करू शकता, तुम्ही जॉईन करू शकता। फीस खूप कमी आहे, लवकरात लवकर जॉईन करा, फीस वाढू पण शकते। ओके, त्यानंतर बघा आता आपण या ठिकाणी बघतोय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल धाराशिवचा कट ऑफ बघतोय बघा। तुमचं ऑल इंडिया रँक आणि एसएमएल किती हवे जेणेकरून तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये काय होईल, सीट अलॉटमेंट होऊन जाईल। ओके, तर कॅटेगरी वाईज आणलाय बघा आपण, लास्ट इयरचा पहिल्या राऊंडचा डेटा आणलाय बघा। तुमच्या कॅटेगरी वाईज जर तुमची ऑल इंडिया रँक आणि तुमचा एसएमएल जर मॅच होत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर देखील पहिल्या राऊंड मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिवचा कॉलेज तुम्हाला काय होऊ शकतो, अलॉट होऊ शकतो। ओके, तर बघूया ओपन साठी बघा आता या ठिकाणी जो क्लोजिंग एसएमएल होता बघा लास्ट इयरला राऊंड 1 चा, तो होता 2531 आणि ऑल इंडिया रँक होता बघा विद्यार्थी मित्रांनो 31132। ओके, ईडब्ल्यूएस साठी बघा या ठिकाणी एसएमएल होता बघा 4539, ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा 53511। ओबीसी साठी जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी 2900 तुमचा काय होता, क्लोजिंग एसएमएल होता आणि ऑल इंडिया रँक होता बघा या ठिकाणी 35221। ओके, त्यानंतर बघा एससी साठी तुमचा जो क्लोजिंग एसएमएल होता 11276 आणि ऑल इंडिया रँक होता बघा 1,23,346। ओके, नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो एसटी साठी तुमचा एसएमएल होता बघा 23,149 आणि ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा या ठिकाणी 3,07,489। ओके, एसीबीसी साठी बघा तुमचं या ठिकाणी एसएमएल होता बघा 2,994 आणि ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा या ठिकाणी 36,298। ओके, नंतर विजय साठी तुमचा स्कोर होता बघा 7,709। ओके, आणि तुमचा ऑल इंडिया रँक होता बघा 84,233। ओके, त्यानंतर एनटीबी साठी तुमचा एसएमएल होता बघा 9,590 आणि ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा या ठिकाणी 1,04,748। एनटीसी साठी तुमचं एसएमएल होता बघा 4,194 आणि ऑल इंडिया रँक होता बघा 49,783। ओके, त्यानंतर बघा एनटीडी साठी बघा या ठिकाणी तुमचं एसएमएल होतं मित्रांनो 2,563 आणि ऑल इंडिया रँक होता बघा 31,498। जर तुमचा ऑल इंडिया रँक या रेंज मध्ये आणि एसएमएल या रेंज मध्ये येत असेल विद्यार्थी मित्रांनो, देखील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव हा तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये काय होऊ शकतो, अलॉट होऊ शकतो। माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, तोपर्यंत थँक्यू।